आई आधी काय ठेवलं चुलीवर? दूध गरम करायला ठेवले बाई. आज टाकली ते जरा लाल तापते आरावर ठेवते ही. हां दूध तापली थोडं घेते आणि तापली उतरते आणि भाजी हाटते हरभऱ्याची थोडी. म्हणजे पहिलं हाडीवर असं काहीतरी असं म्हणतात ना ते. अडीच पहिलं दूध तापीत होती. येळीवर तापत होतं आरावर गौरीची. हां मग आता गावाकडली एखादी भाजी करून द्या की. का आता हरभऱ्याची हाटते थोडी. झालं एवढं दूध तापलं उतरते पण आरावर ठेवते भाजी करून आर पडते. हो काही गहू गरम करायला ठेवते त्याच्यात भाजी हाटून घेते थोडी आणि आर पडला त्याच्यात मग दूध ठेवते हिरवर तापते ते चांगलं लाल भुंजून घेते. संध्याकाळी चहा तर एवढा भारी लागते लाल तापल्या दुधाचा. तेल टाकते गरम होते. तेल तापले मोहऱ्या टाकते. आता ही हरभरची भाजी आहे ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं थोडं मीठ टाकायचं ह्याच्या आदनात टाकायचं मी त्याच्यात शेंगदाण्याचं पीठ टाकून हे तिन्ही मिक्स करायचं. आता लसूण टाकायचं फोडणीला ही पुन्हा आदन टाकलं की पुन्हा वरून मिरची टाकायची पुन्हा आदन आलं की खाटायचं. शेंगदाण्याचं कूट काय ह्याच्यामध्ये मिक्स करायचं ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून. पीठ कशाचं घेतलं? डाळीचं. हां जिरे टाकायला थोडे आता लसूण टाकते. फोडणी टाकते. आता ह्याच्यात मीठ टाकते आणि पटकन आदन येते मीठ. आता ह्याची चटणी टाकते हिरवी. कच्चीच टाकायची? हां कच्चीच टाकायची. भाजी जास्त होई ना काही थोडं तुमच्याने काय की शेंगदाण्याचं कूट टाकलं ह्याच्यावर आता हे मिक्स करायचं ह्याच्यात पीठ शेंगदाण्याचं कूट असं मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले मिक्स करायचे. मसाले काय नाही मध्ये फक्त ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट आणि पीठ डाळीचं आणि हरभरची भाजी हे तिन्ही मिक्स करायचं. आणि आता आदन आले की आदनामध्ये हिरवी मिरची ठेचा टाकलाय मीठ टाकले. आता आदन आले उकळी फुटले आता हाटून घेते. तिखट जर मिरची आहे का गावरान शेतात किती तिखट म्हणजे पिठल्यासारखं हटायचे फक्त पातळ. आता हाटून घेतली उगाच 5-10 मिनटं उगाच शिजू द्यायची थोड्या वेळ लगे शिजते त्याला नाही वेळ लागत. भाकरी ज्वारीची भाकरी कोणच्या सोबत भाकरी फक्त चपातीसोबत चांगली लागत नाही नाहीतर भाकरीसोबत छान लागते भाजी हाटलेली हरभऱ्याची गरम गरम खायची. हां गरम गरम भाकरी भाजी शिळीच त्या भाकरीला चांगलं लागतं त्याबरोबर. शिळी तर लई भारी चवदार लागते. झाला आता थोड्या वेळ थांबते. बघा हरभऱ्याची भाजी छान झाली. गरम गरम भाजी गरम गरम लई छान लागते. भाकरीसोबत भाजी खाऊ. बघा ही ज्वारीची भाकर भात पुन्हा हरभऱ्याची भाजी हाटून चुलीवर केली. ही हिरव्या मिरच्या तळून घेतल्यात
बघा आता ह्याच्याबरोबर जेवण किती भारी होते, किती छान लागते. ही भाजी थंडी तशी ती खुडून खायला भारी लागते, अशी इरी नाही चांगली लागत हे झाल्यावर. मग एवढा हिवाळा आहे तर छान लागते भाजी. बसते